नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या अत्यंत महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचं मनपूर्वक स्वागत आहे. ही पत्रकार परिषद मी सुरू करण्याच्या आधी अत्यंत जबाबदारीने दोन मुद्दे सांगितले पाहिजे की पत्रकार परिषद मी राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन करत आहे. कारण ही पत्रकार परिषद ही मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे आणि ती महत्वाची आहे. मी ही पत्रकार परिषद सुरू करण्याच्या आधीच राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना विनंती करेल की त्यांनी मला खरंच सुरक्षेची हमी द्यावी आणि ते या विषयावर कुठलंही सत्तेचं राजकारण बाजूला ठेवून माझ्या सोबत त्यांची बहीण म्हणून नसेल पण महाराष्ट्राची नागरिक म्हणून ज्या नागरिकांची हमी त्यांनी घेतलेली आहे ती नागरिक म्हणून ते उभे राहतील अशी माझी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. आपल्याला असं वाटेल की मी असं का आज वेगळ्या पद्धतीने बोलत आहे तर त्याला कारण आहे. आपल्याला आठवत असेल की ऍडव्होकेट उके नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर उके यांच्यावर काय पद्धतीच्या रेड पडल्या. अर्थात माझ्यावर रेड टाकायला हायच क्या आपने पास. पण ह्या सगळ्या शक्यतांचा मी विचार करते की मला काय काय पद्धतीने त्रास दिला जाऊ शकतो. मला याची कल्पना आहे की अशाच पद्धतीने नवाब मलिकजी यांनी काही मुद्दे समोर आणले होते. नंतर नवाब मलिकजींच्या सोबत काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि उभ्या महाराष्ट्राने नवाब मलिकजींच्या अगदी 85% किडनी डॅमेज होईपर्यंत, त्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम होईपर्यंत आणि नंतरचा सगळा पट आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे हे सुरक्षेचे 2-3 मुद्दे मांडले. यानंतर जरा महत्वाच्या विषयाकडे येते. साधारणतः 13 तारखेला सकाळी म्हणजे भल्या पहाटे सावरीमध्ये एक मोठी ड्रगच्या संदर्भाने कारवाई झाली. ही कारवाई होताना मी आपल्याला सांगितलं पाहिजे की साधारण 3 कारवाया त्याच्या आधी सलगपणे झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 11 तारखेला जी कारवाई झाली होती ती एकाच वेळेला वर्धा आणि मुलुंड या ठिकाणी झाली होती. मुलुंडला जी कारवाई झाली त्यातनं जे काही धागेदोरे मिळाले त्या धागेदोरे घेऊन पुढे पुण्याला कारवाई झाली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारजी यांच्या पक्षाचा पदाधिकारी असणारा विशाल मोरे याला ताब्यात घेतलं गेलं. माझ्या माहितीप्रमाणे विशाल मोरेला अजून त्याचा जामीन झालेला नाही, तो आत आहे आणि विशाल मोरेची चौकशी सुरू झाली. विशाल मोरेकडून काही माहिती मिळाली आणि विशाल मोरेच्या माहितीच्या आधारे एक दुसरी कारवाई झाली. ती कारवाई होती सावरी मधली. सावरी हे गाव कुठं आहे तर सावरी हे गाव साधारणतः साताऱ्यापासून 40 किलोमीटर अंतरावरचं हे गाव आहे. सावरी गाव हे बामनोलीच्या जवळ असणारे गाव आहे. या गावाच्या संबंधाने मी जरा गावाचे लोकेशन आधी आपल्याला दाखवलं पाहिजे. अर्थात हे आपण टीव्हीला वगैरे बघितलेलं आहे लोकेशन. हा पूर्ण मावशीचा परिसर आहे सातारा जिल्ह्यातला. या परिसरामध्ये एक भाग आहे हे साधारणतः याच्यामध्ये 2 गोल दिसत आहेत आपल्याला. या 2 गोलचा अर्थ काय तो मी सांगेन, पण आधी मी हा फोटो आपल्याला दाखवला पाहिजे. हे जे ब्ल्यू कलर दिसतोय हे कोयनेचं बॅक वॉटर आहे. मी स्वतः हे इतके तपशील सांगते कारण मी सावरीत जाऊन आले आणि एक एक गोष्ट बघितलीये आणि सावरीतल्या प्रत्येक बाबी मी सावरीमध्ये आपल्याला सगळ्यांना घेऊन जाण्याचाही विचार केला होता. पण एक तर रस्ता अत्यंत अवघड आहे. या अवघड रस्त्यावरनं सगळे पत्रकार येऊ शकले असते का? लाईव्ह युनिट तिकडे नेणे शक्य नव्हते. दुसरं असं की मी तिकडनं लाईव्ह करणं शक्य नव्हतं कारण रेंज अजिबात नाहीये. हे बॅकवॉटर आहे कोयनेचं. इथे साधारणतः एक बांधकाम दिसत आहे.
हे रिसॉर्ट आहे, हे रिसॉर्टचं बांधकाम आहे. इकडे अजून काही भाग दिसतोय. इथे आतल्या बाजूला स्विमिंग टँक आणि बऱ्याच गोष्टी तयार होत आहेत. आता याच्या सोबतच जे मी आपल्याला दुसरा दाखवला हिस्सा, तो साधारणतः म्हणजे हा मोठा गोल जो आहे, हा मोठा गोल म्हणजे रिसॉर्ट आहे आणि हा छोटा गोल म्हणजे तो पत्र्यांचा शेड आहे, ज्या शेड मध्ये ही कारवाई झाली. हे अंतर साधारणतः आपण बघा. इथे आपल्याला साधारण जर आपला कॅमेरा जर झूम करू शकला तर हा एक महामार्ग आहे जो गावामध्ये जातो. हा महामार्ग गावात जातो आणि याला जोडून एक पांढरी रेषा आपल्याला दिसते. हा साधारणतः 1200 मीटरचा रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा. हा 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, याचे साधारणतः माझ्याकडे अजून निविदा आली नाही, पण जी मी माहिती घेतली त्यानुसार हा 75 लाख रुपये किमतीचा हा रस्ता बांधलेला आहे. हे विशेष आहे की बघा, इथे एकही गाव दिसत नाही, इथे घर नाहीये, इथे लोकवस्ती नाहीये, इथे वर्दळ नाहीये, इथे कुठेही माणसं राहत नाहीत. मग 75 लाख रुपये किमतीचा रस्ता इकडे का दिला? हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला इथे? हे फार विशेष आहे की हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला? जर इकडे एकही माणूस नाही, गाव नाही, घर नाही, वर्दळ नाही, तर या शेडला जोडणारा रस्ता का केला गेला? जर आपण पायी चालत गेलो तर 15-20 मिनिटं लागतात. जर आपण या ठिकाणी गाडीने चालत गेलो तर साधारणतः 5 मिनिटं लागतात. मी आता आपल्याला हा फोटो दाखवला पाहिजे. हे शेड आहे, हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्ट मध्ये साधारणतः आता 7-8 रूम बांधून तयार आहेत आणि जो आतला भाग मगाशी दाखवला त्याच्यामध्ये खाली अजून वेगवेगळ्या अमेनिटीज तयार होत आहेत. हे इकडे काम, त्याची गिट्टी आणि फरशा आहेत. हा पत्र्यांचा शेड आहे, ठीक आहे. इकडे एक डस्टर गाडी थांबलेली आहे जी कारवाईसाठी गेलेली होती. आता कारवाईसाठी गाडी गेली होती आणि ही साधी गाडी आहे. आता याच्या नंतर या सगळ्यांमध्ये ही जी कारवाई झाली, या कारवाईमध्ये 45 किलोचं ड्रग सापडलं. या 45 किलो मध्ये मी आपल्याला त्याची किंमत थोडी हायलाइट केली पाहिजे. मी काही लोकांना विचारत होते आणि मी काल अख्खा दिवस त्याची माहिती घेत होते. साधारणतः 52 ग्रॅम जर ड्रग्ज घ्यायचा असेल तर 52 ग्रॅम ड्रग्जला 10 लाख रुपये लागतात. 52 ग्रॅम ड्रग्जला जर 10 लाख रुपये लागतात तर 45 किलो ड्रग्जला किती? तर ते साधारणतः 115 कोटी रुपये होतात. 115 कोटी रुपयाचं ड्रग्ज या ठिकाणी सापडलं आणि ही बातमी फारशी काही हायलाइट होत नाही, हे विशेष. बरं, आता ही माहिती मी तुम्हाला देते, ही इंटर रिलेट कशी होते बरं? तर मी सांगितलं पाहिजे की हे रिसॉर्ट कुणाच्या मालकीचं आहे. हे रिसॉर्ट साधारण प्रकाश शिंदे या व्यक्तीच्या मालकीचा आहे. प्रकाश शिंदे कोण आहेत? प्रकाश शिंदेचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे इकडे का गेले होते? तर या शेडला, हे जे शेड आहे, या शेडला याचा मालक आहे गोविंद शिनकर. गोविंद शिनकरच्या शेडची चावी ही ओंकार डिगेने मागितली. ओंकार डिगेला सावरी गावामध्ये काळू नावाने ओळखतात. हे काळू नाव साधारणतः ओंकार डिगे. प्रकाश शिंदेचं हे रिसॉर्ट आहे. हा जो शेड आहे, हा शेड हा गोविंद शिनकरच्या मालकीचा आहे. गोविंद शिनकरच्या मालकीचा आहे हे मी कसं काय सांगू शकते? तर त्याची तुम्हाला मी 7/12 दिली पाहिजे. येस, पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज सापडला आणि या शेडची 7/12 गोविंद शिनकरच्या नावची आहे. ही गोविंद शिनकरची 7/12. या गोविंद शिनकर कडून चावी घेतली ओंकार डिगेने, असं गोविंद शिनकरने माहिती दिलेली आहे. ती माहिती आलेली आहे पुढे. आता याच्या नंतर जे रिसॉर्ट आहे, ते रिसॉर्ट हे प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या मालकीचं आहे. त्याची ही 7/12. हे प्रकाश शिंदे. आता प्रकाश शिंदेच्या नावची ही 7/12. मी एक एक गोष्ट इंटर रिलेट करत सांगेल आपल्याला. बघा,
ओंकार डिगे तिकडे होता. ओंकार डिगेला ताब्यात घेतलं आणि सोडलं असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्याला ताब्यात घेऊन का सोडलं याची उत्तर अजून मिळत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट की जर साताऱ्यामध्ये हे सगळं घडत होतं तर याच्यासाठी मुंबईचे पोलीस का गेले, साताऱ्याच्या पोलिसांना ही गोष्ट का कळली नाही. घाटकोपरचे क्राईम ब्रँचचे PI आत्मजी सावंत यांनी ही कारवाई केली. आत्मजी सावंत यांनीच मुलुंडला धाड टाकली होती. आत्मजी सावंत यांनीच विशाल मोरेला ताब्यात घेतलं होतं आणि आत्मजी सावंत हेच साताऱ्यामध्ये गेलेले होते. आता इथपर्यंतची ही गोष्ट झाली. हे सगळं इथे अजून एक माणूस होता जो फरार झाला. हे हॉटेल कुणी चालवायला घेतलं होतं, हे रिसॉर्ट कुणी चालवायला घेतलं होतं, तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं. रणजित शिंदे कोण आहे, त्याच्या नेमणुकीचं पत्र जर आम्ही दाखवलं पाहिजे. हा रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, कारण ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत. हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे. त्याचे हे नियुक्ती पत्र आहे. हा नुसता तालुका प्रमुख नाही, एकनाथ शिंदे साहेब ज्या मूळ गावचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. दरेगावचा हा सरपंच आहे. मी खुलासे अजून करत जाईन. मी म्हणून म्हटलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली पाहिजे. या सगळ्या संबंधाने काही गोष्टी त्यानंतर पुढे आल्या की 45 किलो ड्रग्ज सापडलेला होता, पण ओंकार डिगे ताब्यात घेऊन का सोडण्यात आला. हा जो रणजित शिंदे आहे, हा रणजित शिंदे कुठे आहे, काय झालं त्याचं नेमकं. रणजित शिंदेच्या संबंधाने मी अजून एक माहिती आपल्याला दिली पाहिजे. ती माहिती अशी की तो दरेगावचा तर सरपंच आहेच आहे, पण रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवत होता. हे हॉटेल त्याने का चालवावं, त्याचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत. तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द सस्पेन्स ऑफ द स्टोरी, प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहे. प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहे. एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे. काही लोक म्हणतील की तुम्ही चुकीची माहिती सांगताय. मला असं वाटतंय की आपण ती विकिपीडियाला सर्च करावी, आपण ती क्रॉस टॅली करावी. ठाण्यामधून 2017ला प्रभाग क्रमांक 17 मधून यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली होती. ही त्यांची वडिलोपार्जित सातबारा आहे. या वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये सुभाष संभाजी शिंदे आणि प्रकाश संभाजी शिंदे हे दोघे जण एकत्र दिसतात वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये. ही वडिलोपार्जित सातबारा बघताना अजून एक गोष्ट स्पष्ट व्हावी की पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली गोष्ट अशी आहे की या शेडमध्ये 3 लोक राहत होते. या 3 लोकांची नावं काय आहेत बरं, तर या 3 लोकांची नावं जरा मी आपल्याला सांगितली पाहिजे. त्यातलं एक नाव आहे कायम नजर अब्बास सय्यद. दुसरं नाव आहे हबीजुल फक्रुल इस्लम, राहणार लहरी घाट, पोस्ट सेतू, याकडी, जिल्हा मोरीगाव, आसाम. आणि तिसरं नाव आहे राजिकुल खलीलुल रहमान. आता ही 3 माणसं या शेडमध्ये कशी आली, आसामहून इकडे कशी आली, कुणी आणलं असेल बरं त्यांना इकडे. ह्या सगळ्यांची उत्तरं शोधली पाहिजेत कुणीतरी. 45 किलो ड्रग्ज नुसतं तिथे सापडलं म्हणजे खूप सारे ड्रग्ज असेल. कुणी आणलं त्यांना. याच्यातले काही बांगलादेशी आहेत असं म्हटलं जाते. बांगलादेशी आलेत, अहो एरवी शोधून शोधून काढतात. मग आता किरीट सोमय्या, राणा राणे, कंगना रनौत, वेर आर दे, हे सगळे लोक करत नाहीयेत. याचा एकाचा पत्ता आसामचा आहे. काल हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी असं म्हटलंय की हे बांगलादेशी आहेत. हे बांगलादेशी आहेत की नाही हे अजून पोलीस स्पष्टपणे सांगू शकतील. पण अतिशय महत्वाची आणि स्फोटक गोष्ट ही आहे आणि तुषार दोशींनी काही बातमी लपवली. तुषार दोशींनी ही माहिती लपवली की प्रकाश शिंदे नेमका कोण आहे. तर प्रकाश शिंदेचा संबंध काय,
तर पोलिसांनी जी माहिती दिली होती आणि पोलिसांनी जे म्हटलं होतं आणि ज्याच्यानुसार अनेक ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत, हे मी सांगितलं पाहिजे आवर्जून. कारण मी ड्रगच्या रॅकेटवर गेली 3 वर्ष काम करते आणि 3 वर्ष काम करताना शंभूराज देसाईंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस 20 टाकायची भाषा केली. मी घाबरत नाही तुमच्या केसेसना, कारण प्रश्न इथल्या युवा पिढीच्या भविष्याचा आहे. या शेडमध्ये नेमकं असं काय काम चालत होतं? हे मध्ये एक दोन महिने गायब होते, पण हे 1.5-2 वर्षांपासून होते असं स्थानिक सांगतात. हे लोक बाहेर येत नव्हते. हे बांगलादेशी का असावेत असं का वाटतं, यावर जेव्हा मी काल स्थानिकांशी बोलत होते तेव्हा स्थानिक सांगत होते की यांच्या चेहऱ्याची ठेवण भारतीय लोकांसारखी नाही. या लोकांच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी दिसते, त्यामुळे हे वेगळ्या लोक असतील. मग हे काम काय करत होते? हे तिकडे खोदकाम करत होते का? हे तिकडे बांधकाम करत होते का? हे तिकडे काही खाणीचं वगैरे काम करत होते का? मग ते काम दिसलं का नाही? आता पोलीस रेकॉर्ड आणि बातम्या आणि काल हर्षवर्धनजी बोलले त्याच्यानुसार या 3 लोकांना जेवण कुठून जात होतं? तर या 3 लोकांना जेवण या हॉटेलमधून जात होतं. जे हॉटेल प्रकाश शिंदे यांचं, जे हॉटेल रणजित शिंदेने चालवायला घेतलं, जे हॉटेल रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आणि युवा सेनेचा तालुका प्रमुख. आता प्रश्न असा निर्माण होते की असं पंचतारांकित रिसॉर्ट तयार होत आहे आणि अशा रिसॉर्ट मधलं जेवण 3 कामगारांना परवडलं कसं काय? 3 कामगारांना परवडतं कसं हे जेवण, की रोज इकडनं जेवण जाते? असं आपण गृहीत धरू की हे 100 रुपयाला ताट असेल तर 100 रुपयाला ताट द्यावं. इतकी वाईट अवस्था या रिसॉर्टच्या मालकावर कशी काय आली की त्यांनी 100 रुपयाचं ताटाचं जेवण त्यांना द्यावं? माहिती माझी नाही, ही माहिती पोलिसांच्या तपासातली माहिती आहे. फार याच्यापेक्षा अजून काय स्फोटक असू शकतं? तर याच्यापेक्षा स्फोटक ही गोष्ट आहे की कुठलीही FIR ही पब्लिकली असली पाहिजे. FIR हे पब्लिक डॉक्युमेंट आहे. ऑनरेबल कोर्टाने या संबंधाने एक निर्वाळा दिलेला आहे. त्या निर्वाळ्यात असं म्हटलेलं आहे की इट हॅज बीन हेल्ड इन द अबाउट जजमेंट बाय द ऑनरेबल जज ऑफ Bombay High Court that FIR when recorded is a public document. Moreover, when the copy of the FIR is forwarded to the court and the same is registered by court is also becomes a public document and hence the police officer are bound to furnish certified copy of the FIR U/S 76 of the Indian Evidence Act. However, it is copy thereof. Therefore, direction has been given to all police officers in Mumbai city to furnish of the FIR to the accused on application. की FIR हे पब्लिक डॉक्युमेंट आहे आणि पोलीस आर ओनली द कस्टोडियल ऑफ दॅट FIR. दे आर नॉट द ओनर ऑफ FIR. पोलीस हे मालक नसतात, त्यांच्या कस्टडीमध्ये FIR असते आणि अशी FIR ही कुणालाही मिळायला हवी. किंबहुना आता ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक FIR ही ऑनलाईन टाकणं भाग आहे. मात्र मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की या सगळ्यांच्या संबंधाने ही जी प्रेस नोट पोलिसांनी काढली हे फार विशेष आहे. बघा, पोलिसांनी पहाटे कारवाई केली, पोलिसांनी प्रेस नोट काढली. पोलिसांच्या प्रेस नोट मध्ये 45 किलोच्या ड्रगचा विषय आला, पण पोलिसांच्या या प्रेस नोट मध्ये जी 3 नावं मी वाचली, 3 नावं याच्यात नाहीयेत. ती 3 नावच याच्यात नाहीयेत. मी FIR शोधण्यासाठी जंगजंग पछाडलं. मी 2 दिवसांपासून, मला उशीर का लागतोय, 13 तारखेपासून आज 17 तारीख, मी 4 दिवस झाला हैराण आहे आणि मी काहीही प्रयत्न केले. अगदी मी बांगलादेशी लोक म्हणतात की दुसरी 3 नावं, ही 3 नावं ही बांगलादेशी आहेत की नाही ते त्यांनी सांगावं, आम्हाला काही माहित नाही. स्थानिक म्हणतात की ते आपल्या देशातले नाहीत. स्थानिक म्हणतात की त्यांचे चेहरे हे भारतीय लोकांसारखी त्यांच्या चेहऱ्याची ठेवण नाही. त्यांची नावं तिथे जे लोक जमली होती धाड टाकताना त्यांच्या समोर, पंचांच्या समोर जी नावं आली होती ती 3 नावं होती. आय रिपीट वन्स अगेन. कायम नजर अब्बास सय्यद, हबीजुल फकरुल इस्लाम, राहणार लहरीघाट, पोस्ट सेतू, याकडी, जिल्हा मोरीगाव, आसाम, आणि 3रं नाव राजिकुल खलीलुल रहमान. ही 3 नावं आहेत.
मी काय म्हणते, मला जात आणि धर्मात पडायचं नाहीये. मला आता याच्यात पडायचंय की तुम्ही बांगलादेशी शोधून काढता ना. तुम्हाला बांगलादेशी कलानगर आणि बांद्र्यामध्ये फार हौसेने शोधायला जायची हौस आहे ना. ह्याचं काय करायचंय ते सांगा. आणि ही FIR का रेकॉर्डवर आली नाही? ही FIR ऑनलाईन का दिसत नाही? आपल्याकडे ऑनलाईन फक्त 2 प्रकारचे FIR दिसत नाहीत. लहान बाळांशी संबंधित गुन्हे आणि महिलेचा विनयभंग किंवा बलात्काराची केस असेल तर FIR दिसत नाही. बाकी कुठलीही FIR अशा पद्धतीने लपवता येत नाही. पण ही पहिली वेळ नाही. अमृता फडणवीस यांनी अनिक्षा जयसिंघानीच्या विरोधात केलेली FIR ती सुद्धा ऑनलाईन उपलब्ध नाही. म्हणजे सरकारशी संबंधित जेव्हा FIR असतात तेव्हा त्या FIR मिळत नाहीत. हे फार विशेष आहे की अमृता फडणवीसांनी अनिक्षा जयसिंघानीच्या संबंधाने केलेली FIR, ज्या FIR ला सभागृहात ऑन फ्लोर अजितदादांनी प्रश्न विचारला आणि ऑनरेबल चीफ मिनिस्टर यांनी उत्तर दिलं, तीही FIR नव्हती. आता यामध्ये जे हॉटेल आहे, आता असं म्हणतील की हे हॉटेलच नाहीये बाबा, आहे की नाही? हे हॉटेल नाहीये, हे तर प्रायव्हेट रिसॉर्ट आहे. प्रायव्हेट रिसॉर्ट असेल तर माझा प्रश्न की प्रायव्हेट रिसॉर्ट वरून या लोकांना जेवण कसं गेलं? आणि जर हॉटेल आहे तर हॉटेलशी संबंधित पुन्हा मला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत. हॉटेलशी संबंधित आता हे हॉटेलच आहे, हे कमर्शियल हॉटेल आहे, हे मी आपल्याला सांगू शकते. ते असं की या हॉटेलचं नाव हे हॉटेल तेज यश असं आहे. तेज यश कोण आहेत बरं? तर तेज आणि यश ही प्रकाश शिंदे यांची 2 मुलं आहेत. दादा हे साधारणतः कमर्शियल हॉटेल 4.8 रेटेड आहे. मी आपल्याला गुगलवर दाखवते, डायरेक्ट ऑनलाईन दाखवते. हे 4.8 रेटेड आहे हॉटेल. हे बामनोलीच्या तिथलं हॉटेल आहे. विशेष याला जर इकडे व्हॉट्सअप मध्ये जर गेलात तर याला तुम्ही वेबसाईट तर चेक करू शकता, पण तुम्ही याला व्हॉट्सअपवर जाऊन तुम्ही याच्यात बुकिंगही करू शकता. हे कमर्शियल हॉटेल आहे. हे बघा, हे ह्याचं कार्ड आलं याच्यामध्ये. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की कमर्शियल हॉटेल आहे तर इतकं काय त्याच्यामध्ये? हॉटेल आहे कळलं ना, का सांगताय तुम्ही आम्हाला? मी ते यासाठी सांगितलं पाहिजे की ही साधारण MSRDC विशेष प्राधिकरणची कॉपी आहे माझ्या हातात. या विशेष प्राधिकरण कॉपीने काही आक्षेप घेतलेले आहेत की तिथे त्यांच्या परमिशन शिवाय कुठलीही कमर्शियल प्रॉपर्टी तयार करता येत नाही. आणि हा आक्षेप हॉटेल तेज यशवर घेतलेला आहे. हॉटेल तेज यशवर हा आक्षेप का घेतला त्याचं अजून एक कारण मी आपल्याला सांगितलं पाहिजे. त्याचं मी अजून एक आपल्याला कारण सांगितलं पाहिजे की यामध्ये विशेष कोयना धरणाच्या परिक्षेत्रामध्ये किमान 75 मीटर अंतरापर्यंत तिथे कुठलेही बांधकाम करता येत नाही. असं असताना सुद्धा फक्त 5 मीटर अंतरावर हे बांधकाम केलं गेलं. नाही, कॉपी आहे, रूल आहे त्याच्यामध्ये. तर फक्त 5 मीटरच्या अंतरावर हे बांधकाम केलं गेलं. आता जर 5 मीटरच्या अंतरावर जर तुम्ही बांधकाम केलेलं आहे तर काय याच्यावर आक्षेप घेतले गेले? त्याचं काय केलं? एकाही अभियंत्याने यावर आक्षेप घेतला नाही. हे प्रिव्हिलेज कुणाला दिले गेले? हे प्रिव्हिलेज प्रकाश शिंदेला मिळाले. 115 कोटीचं ड्रग जिथे सापडतं आणि ज्याच्या जागेशी संबंधित गोष्टी आहेत त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही, त्याचा उल्लेख सुद्धा येत नाही, त्याच्यावर चर्चा केली जात नाही. तुषार दोषी असं सांगतात की प्रकाश शिंदे हा दुसराच कुणीतरी माणूस आहे. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काय पुरावा आहे? मी तर तुम्हाला 7/12 पण दाखवली हो साहेब, मी सगळंच दाखवलं. मी अजून तुम्हाला काही गोष्टी दाखवते. हा रणजित शिंदे आहे. हा रणजित शिंदे दरेगावचा सरपंच जो हॉटेल चालवत होता. हे श्रीकांत शिंदे त्यांच्यासोबतचा फोटो असणं स्वाभाविक आहे. हा रणजित शिंदे आहे. दरेगावी हेलिकॉप्टर उतरतं उडतं त्यावेळेची सगळी सोय रणजित शिंदे. ठीक आहे. प्रकाश शिंदेची 2 मुलं म्हणजे तेज आणि यश ही साधारणतः वाढदिवसाला लागलेली एक जाहिरात. म्हणजे मी त्या गावात गेले म्हणून जे काही फोटो मी काढू शकले त्याच्यातले हे बघा. रुद्रांश व दादाला आणि मोठ्या पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कोण आहेत? यश प्रकाश शिंदे, तेजस प्रकाश शिंदे, त्यांचे वाढदिवस, हे सगळे कागद.
डीसीएमचे भाऊ हे रॅकेट चालवले असं तुम्ही आरोप करता? नाही, माझं काय म्हणायचंय, जर डीसीएमचे भाऊ चालवतात की नाही चालवतात ते पोलिसांनी ठरवावं, पण या गोष्टीची एफआयआर पब्लिक का केली नाही? तुषार दोषींनी प्रकाश शिंदे हा माणूस कोण आहे या व्यक्तीची ओळख का लपवून ठेवली? अनेक पत्रकारांनी, पुण्यातले, कोल्हापूरमधले, साताऱ्याचे, मुंबईचे अनेक पत्रकारांनी तुषार दोषींना संपर्क करून प्रकाश शिंदे नेमका कोण आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तुषार दोषींनी माहिती भरकटवण्याचा प्रयत्न का केला? बर, पुढे ड्रग्ज प्रकरणातले हे आरोपी फरार आहेत, काय यावर चर्चा केली जाणार आहे का? महानगरपालिकाचे इलेक्शन तोंडावर आहे. तुम्ही सगळे महानगरपालिका फार सुरक्षित आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये, आम्हाला सुरक्षित हातांमध्ये पालिका द्यायची वगैरे, हे सुरक्षित हात कसे समजायचे की जर गृहमंत्री याची एफआयआर, याचा कॉग्निझन्स का घेतला जात नाही? याची एफआयआर कुठे आहे? एफआयआर झाली की नाही झाली? आत्मजी सावंत यांच्यावर दबाव आलेला आहे का? आत्मजी सावंत त्याच्यानंतर पीआय आत्मजी सावंत ज्यांनी रेड केली होती ते याच्यानंतर काहीही बोललेले नाहीत. अशी कुठे प्रेस नोट असू शकते का की ज्या प्रेस नोट मध्ये काही तपशीलच नाही दिलेले? अरे मग घेतली तरी कशाला प्रेस नोट? घेतली कशाला तुम्ही? पत्रकार परिषद घेतली कशाला आणि कारवाई तरी कशाला केली? म्हणजे याचा अर्थ कारवाई करायला गेले होते पण त्यांना कल्पनाच नव्हती की पुढे काय वाढून ठेवलेलं आहे, आणि नंतर मात्र त्यांनी या सगळ्यातनं वॉकआउट करायचा प्रयत्न केला का? मी जरा पोलिसांची प्रेस नोट पुन्हा एकदा वाचून दाखवू का? दिनांक 9/10/2025 रोजी गुन्हा प्रशासन शासन कक्ष 7 यांच्याकडून म्हणून पश्चिम मुंबई येथे 2 इसमांकडून 136 ग्रॅम MD मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. सदर बाबत विस्था गु र क्रमांक 165/225 2025 कलम 8 क 22 क 29 NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आला तर 5 दिवसांपासून एफआयआर का नाही? एरवी काही नसताना तुषार दोषी कुणालाही सोबत घेऊन पत्रकार परिषदा घेऊन तपासातल्या गोष्टी उघड करतात ना. मग इतकी महत्वाची गोष्ट जी महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे या गोष्टीवर आता मौन का बाळगलं जात आहे? यावर एकही जण प्रश्न का विचारत नाही? एरवी कुणी साधा सभागृहात पत्ते खेळला तर त्याचे राजीनामे मागितले जातात ना. मग आता या प्रकरणामध्ये कोण कुणाचा राजीनामा मागणार आणि कसा मागणार? किरीट सोमय्या, नितीश राणे, कंगना राणावत, नवनीत राणा या सगळ्या लोकांचे रोल काय असतील? कट्टर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या लोकांना आता आमचे काही प्रश्न आहेत. कट्टर हिंदुत्ववादी म्हणणारे लोक यांना हे कळत नाहीये का की ड्रग्ज हा विषय हा मुस्लिम पोरांनाही अफेक्ट करेल, हा शीख पोरांनाही अफेक्ट करेल, हा जैन पोरांनाही अफेक्ट करेल आणि हा हिंदू पोरांना सुद्धा अफेक्ट करेल. मग तुम्ही जर हिंदूंच्या रक्षणासाठी आहात तर हिंदू पोरं या ड्रग्जच्या जाळ्यामध्ये जर अडकू शकतात तर तुम्ही यावरती का बरं आतापर्यंत बोलला नाही? धरण क्षेत्रापासून 75 मीटर अंतरावरचं बांधकाम करता येत नसताना हे बांधकाम झालं कसं? या परमिशनचं काय करायचं? किरीट सोमय्या बुलडोजर घेऊन जातात ना, किरीट सोमय्या हातोडा घेऊन फिरतात ना सगळीकडे. किरीट सोमय्याने अनेक वेळेला रत्नागिरीच्या किनाऱ्यावरून हातोडा घेऊन फिरले ना. मग इथे किरीट सोमय्या हातोडा घेऊन जाण्याचा मुहूर्त कधी काढणार आहे? काय ही गोष्ट तुम्हाला उजेडात येऊ द्यायची नव्हती का? तुमच्याकडे म्हणजे मी म्हटलं की हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे नेलं पाहिजे, पण निवडणुकांमधला पैसा आणि या ड्रग्ज मधून आलेला पैसा या दोन्हींचा कुठे काही संबंध आहे का? शोधणं काम पोलिसांचं आहे. मी फक्त प्रश्न निर्माण करते आणि मी प्रश्न अत्यंत तार्किक पद्धतीने विचारते. हे तार्किक पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिली पाहिजे. रणजित शिंदे शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्याच्या आधी हा मुंबईत राहत होता. एरवी लोक खेड्यातून शहराकडे जातात. रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शहराकडून खेड्याकडे का गेला? लॉजिक आहे की का तो खेड्याकडे गेला? त्याचं एवढं असं काय अडलेलं होतं? कितीतरी गोष्टी. हे तेजस हॉटेल अनाधिकृत आहे, या जागेचा एनए नाहीये, या जागेच्या संबंधाने ऑब्जेक्शन्स आहेत. या ऑब्जेक्शन्सवर आता संबंधित मग हे नगर विकास खातं वगैरे हे सगळं कशासाठी वापरलं गेलं? हे प्रिव्हिलेज कुणाचे आहेत? हे प्रिव्हिलेज कुणाला मिळालेले आहेत? या सगळ्यांमध्ये नेमका 75 लाखाचा जो रस्ता झालेला आहे, जो 1200 मीटरचा रस्ता आहे, तुम्ही त्या रस्त्याला मी तुम्हाला घेऊन जायला तयार आहे. कारण त्या गावातला एक एक रस्ता, एक एक गल्ली काल मी बघितलीये. मी जाताना काही पत्रकारांशी बोलायचा प्रयत्न केला होता, तेव्हा अनेक पत्रकारांनी ही गोष्ट काही वर्कआउट होऊ शकत नाही असं सांगितलं. मला असं वाटलं की तरीही मी गेलो पाहिजे. मला कल्पना नाही
की आता जे काही मी बोलते हे किती ठिकाणी ऑनलाईन दिसत असेल, किती ठिकाणी ऑन एअर गेलं असेल, आय डोंट नो, परंतु ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे की महाराष्ट्राच्या भविष्याची जर खरंच चिंता असेल आणि लोकशाहीचा चौथा खांब म्हणून आपण सगळ्यांवर माझा विश्वास आहे, आपल्या सगळ्यांबद्दल मला आदर आहे आणि आपण सगळ्यांनी हा विषय उचलला पाहिजे, सांगितला पाहिजे, बोललो पाहिजे की या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या हॉटेलचा संदर्भ पोलिसांनी का घेतला होता, काय संबंध होता नेमका. आणि जर ते म्हणतील की दोन प्रकाश शिंदे वेगळे आहेत तर मी वडिलोपार्जित सातबारा दाखवली, मी सगळ्या प्रकारचे फोटो दाखवले, तुम्ही विकिपीडिया सर्च करा. मी याच्या पलीकडे जाऊन त्याच्या संबंधाने असणारी माहिती की प्रकाश शिंदेची 2 मुलं, त्यांच्या पत्नीचं नाव आय थिंक राजश्री शिंदे आहे, मी एक माहिती व्हेरीफाय करून 4 दिवस त्याच्यावर माथापच्ची केल्यानंतर इथपर्यंत पोहोचलीये. मला माहित नाही की माझ्या पाठीशी कोण उभे राहील की नाही, परंतु लढणे माझा धर्म आहे, मी लढलं पाहिजे. कारण मी ज्या कॉज साठी राजकारणात आहे ते कॉज जर मी करू शकत नसेल तर थू असेल माझ्या जिंदगीवर, त्यामुळे मी बोललं पाहिजे. हर्षवर्धनजी म्हणाले की कुणीतरी ठाण्याचा माणूस, हर्षवर्धनजी कुणीतरी ठाण्याचा नाही, ठामपणे नाव घ्या, ठामपणे बोला. आपण सगळेजण आपण सत्याग्रही आहोत, आपण सेवा दलाच्या चळवळीतनं आले आहोत, तुम्ही सेवा दलाच्या, मी सेवा दलाच्या चळवळीतनं. मला कल्पना आहे तुम्ही लढणारे आहात, तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणारे आहात. पक्षीय राजकारण बाजूला ठेवूया, पण सगळ्या पक्षातल्या लोकांनी या मुद्द्यावर आलं पाहिजे एकत्रित. एकाच वेळेला 3 कोटीची कॅश सापडली त्या ठिकाणी असं काही बघणारे लोक सांगतात, खरं खोटं आम्हाला माहित नाही, खरं खोटं आम्हाला माहित नाही, पण 3 कोटीची कॅश सापडली असं सांगतात, एवढा मोठा ड्रग्ज साठा सापडला असं सांगतात. हे सगळं कसं झालं, काय झालं, इतक्या आडवळणावर. म्हणजे जो रस्ता मी दाखवते किंवा जे मी घाट रस्ता दाखवते की अरे ते किती इतक्या आडवळणावर तिकडे कसं काय कोणाचं लक्षच गेलं नाही, पण ती हद्द नेमकी एकनाथ शिंदेचीच कशी काय येते. अजूनही रणजित शिंदे फरार कसा होऊ शकतो आणि ओंकार डिगेला ताब्यात घेऊन का सोडून दिलं. MH46 BO 2828 ही गाडी कुणाची आहे, गाडी तुम्ही शोधा. MH11 व्हाईट कलरची एर्टिगा गाडी ओंकार डिगेला घ्यायला आली होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. गावातले भीती वाटते त्यांना, त्यांच्या जीवाची भीती वाटते. स्थानिकचे पत्रकार सांगतात, कितीतरी लोक, पण ते म्हणतात ताई आमचं नाव नको यायला, आम्हाला भीती वाटते ताई. MH11 पांढऱ्या रंगाची एर्टिगा ओंकार डिगेला घ्यायला आली होती, पोलिसांच्या समोर ओंकार डिगे गाडीत बसून गेला असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. यावर पोलिसांचं काय म्हणणं आहे, कुणी सोडलं, काय केलं, यावर कधी बोलायचं आहे. गुडी सगळं. ओंकार डिगे याच्यावर याच्या आधी पोक्सोचा गुन्हा दाखल होता राहिला असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. ओंकार डिगे हा थोडासा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, विकृत थोडासा आहे. मला वाटते आज पुढारीने यावर एक बातमी केलेली आहे, सकाळने बातमी केली, विशेष सकाळची एक बातमी अजून महत्वाची. म्हणजे ह्या सगळ्या पेपर, मी या सगळ्या लोकांचे आभारी आहे. मला याच्यात काही कुणाचं ऍडव्हर्टायझिंग करणं, मार्केटिंग करणं हे काही माझ्या डोक्यातच नाहीये, परंतु याचे संबंध आंतरराष्ट्रीय तस्करीशी आहेत. काहीतरी मी आता नाव विसरले, ते सलाम सलीम लोढा असं काहीतरी नाव आलं ते. तर ह्या आंतरराष्ट्रीय तस्कराशी संबंध या घटनेचा आहे असं सांगितलं जातंय. हा ओंकार डिगे जो फरार आहे, सावरीतील जागा नाही, तर हे काय आहे गौड बंगाल, आणि यावर इतकी गोपनीयता का पाळली जाते. अनिक्षा जयसिंघानीचं प्रकरण अशाच पद्धतीने दडपलं गेलं. आणि होय, मी पुन्हा अनिक्षा जयसिंघानी प्रकरण काढेल, मी पुन्हा गोविंद शिनकरवर बोलेल, मी पुन्हा ओंकार डिगे, रणजित शिंदे, प्रकाश शिंदे यांच्यावर बोलेल. यानंतर या क्षणानंतर मला काटा जरी मोडला तरी संपूर्ण पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांच्या समोर हे मी सांगितलं पाहिजे की त्याची जबाबदारी आज पत्रकार परिषदेत मी जेवढी नावं उच्चारलेली आहेत त्या प्रत्येकाची ती जबाबदारी असेल.